नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अक्षय भोरी, कोमॅक्स ॲग्रो प्रतिनिधी। आज आपण आलोय वायजापूर येथील विरगाव या गावी। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव राजू रमजान पठाण, मी विरगाव येथे रहिवासी आहे। मोबाईल नंबर? माझा नंबर आहे 9049038287। तर काय समस्या आहे तुमची? माझी समस्या आहे की ही दोन्ही मक्का एकाच वावरात आहे। ती मक्का इतकी हिरवी आणि ही मक्का इतकी लाल का झाली आहे? तर शेतकरी बांधवांनो, हा बी प्रश्न तुम्हाला पण पडला असन, कारण बऱ्याच ठिकाणी मका लाल पडण्याचं किंवा जांभळे पानं होण्याचा हा मोठ्या प्रमाणात सध्या अटॅक चालू आहे। तर हे आज आपण विरगाव येथे आलो असताना हे राजू भाऊ भेटले। त्यांनी विचारलं की माझी एक मका तर एकदम हिरवीगार आहे आणि ही दुसरी ते पानं जांभळे झाले, लाल पडले, तर असं काय झालं? तर याचं काय कारण आहे मित्रांनो, ती मका एवढी छान वाढली आणि ही पानं लाल झाली, बारीक राहिली, तर कारण काय होतं, ती जी आगास मका आहे तेव्हा पाऊस येत जात होता, वापसा मिळत होता, सूर्यप्रकाश आणि पाऊस याचं दोन्हींचं चांगलं कॉम्बिनेशन होतं, म्हणून ती तिच्या बाल्य अवस्थेत तिला वापसा पण मिळाला, त्याच्यामुळे ती चांगली वाढली। पण ह्या मका ज्या लेट मका आहे आपल्या, ज्या नंतर लागवड झालेल्या आहे, त्यांना सततच्या पावसामुळे वापसा नाही आला, त्यांची मुळी डॅमेज राहिली, बऱ्याच म्हणजे वापसाचा आला नाही बऱ्याचशा मकांवर, आणि सतत ढगाळ हवामान, सूर्यप्रकाश नाही। आता या पिकाला सुधारणा होण्यासाठी तुमचं काय औषध ते द्या आम्हाला आणि आम्ही त्याची फवारणी करू, त्यानंतर तुम्हाला याचं काय इफेक्ट होतं ते दाखवा आम्हाला नंतर। तर आता हे जे अशा प्रकारचे जे लाल आणि तांबड्या प्रकारचे ज्या मका झालेल्या आहे, तर त्यांना लवकर कव्हर करण्यासाठी त्याला फॉस्फरसची डिफिशियन्सी सुद्धा आलेली आहे। तर एकरी नॅनो DAP एक बॉटल, जागवार 250 ग्रॅम जे मुळी वाढवणार आहे, त्याची पान रुंद करणार आहे, आणि 22 टीन किंवा मॅट्रिक्स या दोन्हींपैकी एक 250 ग्रॅम कोणतं तरी घेऊ शकता, जेणेकरून जी मुळीवर बुरशी आलेली आपली ती कंट्रोल होईल, आणि आळीचं कोणतंही औषध असो किंवा इमामेक्टिन बेंझोएट येतं जे 5% मधलं, ते पण तुम्ही त्याच्यात घेऊ शकता। असं एकात्मिक एक स्प्रे जर घेतला तर त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येईल। आम्हाला परिणाम चांगला पाहिजे फक्त या शेतीसाठी। अवश्य हा जे मी सांगितलेला हा एकदा स्प्रे वापरून बघा आणि आम्हाला अवश्य सांगा कसा रिझल्ट आला। औषध घेऊ आणि याची फवारणी करू, त्यानंतर तुम्ही 4 दिवसांनी या आणि पुन्हा पाणी करा, चालेल। आम्हाला पुन्हा याचा फरक झाला तर आम्ही पुन्हा औषधं घेऊ शकतो तुमच्याकडून। ठीक आहे, धन्यवाद।